आणि हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावरती संजय राऊतांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत एक मोठा दावा केलाय। पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण चिन्ह नसेल असं संजय राऊत म्हणाले। धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल असा मोठा दावा संजय राऊतांनी केलाय। शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदेंना मिळालंय। निवडणूक आयोगानं हा निर्णय दिल्यानंतर पुढे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे झालेल्या सुनावणीमध्ये हाच निर्णय कायम राहिलेला होता आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती। याबाबत पुढील महिन्यामध्ये अंतिम सुनावणी होणार आहे। त्याआधीच संजय राऊतांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत हे मोठं वक्तव्य केलंय। यावेळी बोलताना राऊतांनी अमित शहांच्या नावाचा उल्लेख करत शिंदेंवर टीका केली। शिंदेंकडे त्यांचा पक्ष यापुढे राहणार नाही हे तुम्हाला खात्रीनं सांगतो। पुढली निवडणूक विधानसभा असेल लोकसभा असेल शिंदेंकडे धनुष्यबाण नसणार। शिंदेंनी चीफ जस्टिसला जरी पुष्पगुच्छ दिला असला बरं का असं वाकले असले तरी पण भारतीय संविधान जे सांगताय संविधानातलं जे 10th शेड्यूल सांगताय त्यानुसार म्हणून ते तारखावर तारखा हिम्मत नाही निर्णय द्यायची त्यांची त्यानुसार धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल आणि शिंदेंना जे का अमित शहानी कंपनी चालवायला दिलेली आहे त्याचं शटर डाऊन होईल। ठाण्याच्या मुंब्र्यामध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। यानंतर बोलताना फक्त मुंब्र्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिरवा रंग पसरवणार असल्याचं वक्तव्य हे जलील यांनी केलंय। तर सहर्षे त्यांच्या वक्तव्यावरून मागे हटणार नाहीत असं देखील जलील यांनी म्हटलंय। एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। मैं एक बार फिर से ये बताना चाहता हूं, अगर तुम्हारी भारतीय जनता पार्टी की हुकूमत है महाराष्ट्र के अंदर और तुम ये समझ रहे हम कुछ भी करेंगे, मुमरा के अंदर अगर दोबारा ये तोतला यहां पर आया तो एक बात समझ लेने का, मैं दोबारा यहां पर आऊंगा और भरे चौराहे के ऊपर बड़ा स्क्रीन लगवाकर उसकी जो ब्लू फिल्म है मैं है तो वो फिल्म है तो भरे चौराहे के ऊपर दिखाऊंगा। तुम हमको सिखा रहे हो, तुम्हारा खुद का चरित्र क्या है तुम देखिएगा। सोलापूरच्या बार्शीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राजकीय समीकरणं ही बदलताना दिसतात। बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत भाजप विरोधामध्ये महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे। या आघाडीची घोषणा ठाकरे सेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत केली आहे। या निवडणुका ठाकरे सेनेचे दिलीप सोपल आणि भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत। या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय। दरम्यान ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्यासोबत युती करणार नसल्याचं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलंय। तर आम्ही पक्ष फोडणाऱ्यांसोबतच जाणार नसल्याचं देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर यांनी स्पष्ट केलेलं आहे। काही जिल्हा स्तरावरती काही गोष्टी हे होत आहेत। एक गोष्ट आम्ही आमच्या नेहमी एक स्पष्ट केली की कुठच्याही प्रकारे शिंदे गटबरोबर हातमिळवणी करून चालणार नाही आणि हे आमचा स्टँड क्लिअर आहे। मी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने असल्यामुळे मी असेल संजय राऊतजी असतील अनेक प्रस्ताव आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पण आम्हाला दिलेले आहे, पण आम्ही स्पष्ट भूमिका घेतली। म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर जुन्नरमध्ये शिंदे गटाबरोबरच तिकडचे आमदार शरद सोनवणे बरोबर जावं म्हणून घेऊन खूप आग्रह आमचा होता। आम्ही भूमिका घेतली, एकाच जिल्हा परिषद आमची कमी झाली तरी चालेल। आपण ही जी लढाई लढतो आणि ज्यांनी आपला पक्ष फोडलेला आहे त्या ह्याच्याबरोबर कुठच्याही प्रकारे हात मिळवणी करून चालणार नाही। नागपुरात सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी महापौर पद हे राखीव झालंय। तर महापौर पदावरती तेली समाजाला ते महापौर पद मिळावं अशी मागणी आता करण्यात येते। गेल्या 33 वर्षांमध्ये नागपुरातील तेली समाजाचा महापौर झालेला नाही। काँग्रेस आणि भाजपनं तेली समाजाला उपेक्षित ठेवल्याचं वक्तव्य हे शेखर सावरबांधेंनी केलेलं आहे। समाजाचे 22 नगरसेवक जे निवडून आले त्यातले 8 महिला नगरसेविका ज्या आहेत त्या भाजपाकडे आहेत। त्यातल्या 4 नगरसेविका अशा आहेत तेली समाजाच्या की ज्यांची ही सेकंड टर्म आहे
आणि 4 नगरसेविका अशा आहेत ज्यांची फर्स्ट टर्म आहे. तर या 8 नगरसेविकांपैकी कुठल्याही एखाद्या महिलेला, नगरसेवक जी आहे त्या महिलेला या ठिकाणी महापौर बनावं, या ठिकाणी आमचं व्यक्तिविशेष नाही कुणाला करावं म्हणून, पण या समाजाला 75 वर्षानंतर किमान या 2 राजकीय पक्षांपैकी आज ज्यांची सत्ता आहे त्या भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी महापौर बनवावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. अमरावतीत भाजपचा महापौर व्हावा यासाठी जे मदत करतील त्यांना सोबत घेणार असल्याचं मोठं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. जिल्ह्याचा पालकमंत्री मीच आहे, त्यामुळे मलाच निर्णय घ्यावा लागणार असल्याचं बावनकुळे म्हणाले. अमरावतीतील विश्रामगृहामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंनी जनता दरबार घेतला. त्यांच्या जनता दरबारामध्ये जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं लोक हे तक्रारी घेऊन आल्याचं पाहायला मिळालं. जे आमच्या महापौराला साथ देईल किंवा आमच्या महापौराकरता मतदान करेल त्या सर्वांशी आम्ही चर्चा करू. हा थोडा आमच्या जागा कमी झाल्या ही गोष्ट खरी आहे, पण आम्हाला त्या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून मॅन्डेट मिळालेला आहे. शेवटी त्याचं आम्ही चिंतन करू. ज्या आमच्या काही जागा गेल्या आहेत त्याचं चिंतन आम्ही करणार आहोत आणि त्याचं आम्ही तपासणार आहे की कुठल्या चुकीमुळे आम्ही त्या ठिकाणी मागे राहिलो. शेवटी त्याचा अभ्यास मलाच करायचा आहे, कारण पालकमंत्री माझी जबाबदारी आहे. अकोला महापालिकेमध्ये भाजप महापौर पदासाठी युवा कार्ड खेळण्याची शक्यता वर्तवली जाते. अकोल्यामध्ये महापौर पद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी भाजपकडून नीतू जगताप ही महापालिकेतील सर्वात तरुण नगरसेविका प्रबळ दावेदार समजली जाते. तर नीतू जगताप प्रभाग क्रमांक 3B मधून पहिल्यांदाच भाजपकडून विजयी झाल्या. 25 वर्षीय नीतू ही इंटेरियर डिझायनर आहे. तर नीतू ही महापौर झाल्यास ती अकोल्याच्या इतिहासातील सर्वात तरुण महापौर ठरणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. महापौर निवडणुकीसाठी 2 फेब्रुवारीला अर्ज भरावा लागणार आहे, तर 6 फेब्रुवारीला सर्वसाधारण सभा होणार असून महापौर निवडला जाईल. विजयसिंह मोहिते पाटील यांचा हा हटके लूक सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरतोय. डोळ्यावरती स्टायलिश गॉगल, डोक्यावरती देवानंद स्टाईल कॅप, वयवर्ष 82 पण उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा. निमित्त आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचं. पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर इथं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला आणि विजयसिंह मोहिते पाटलांनी आपल्या हटके स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार यांची साथ देणारे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. दोन्ही राष्ट्रवादी फुटल्यानंतर विजयदादांनी पवारांना साथ दिली होती. आता पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली असून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकत्र निवडणूक लढवतील असं असल्यानं